हाय, हॅलो, कशा आहात सर्व? वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे मस्त अशी कढी आपण बनवणार आहे. भजी टाकून ताकाची कढी आपण बनवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण अर्धा लिटर ताक घेतलेला आहे आणि ते आपण एका पातेल्यात काढून घेऊया व्यवस्थित. ताक काढून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आहे ना 1 ते 1.5 चमचा डाळीचं पीठ ॲड करा आणि ते व्यवस्थित आहे ना फेटून घ्या. आणि त्यानंतर आहे ना थोडंसं आहे ना हे टाकायचं, आपलं मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ ॲड करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार. हे बघा अशा प्रकारे छानपैकी फेटून घ्यायचं. आणि मी अर्धा लिटरसाठी आहे ना 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जास्त तिखट हवा असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तर उभ्या अशा चिरून घ्यायच्या मिरच्या. आणि आपण आहे ना गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकूया. त्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची अर्धा चमचा. मोहरी टाकल्याच्या नंतर त्यामध्ये लसूण टाकायचा ठेचलेला, 4-5 पाकळ्या तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आणि त्यानंतर मिरची टाकायची उभी चिरलेली. व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे छानपैकी मिक्स करून झाल्याच्या नंतर आणि यामध्ये आपण हे फेटून घेतलेलं ताक जे आहे ना ते आपण यामध्ये टाकूया. छान फोडणी बसली पाहिजे, असं एकदम गरम असतानाच तुम्ही टाका. गॅस जरा मोठा ठेवा, त्यामुळे जास्त अशी चांगली फोडणी बसते. आणि थोडंसंच पाणी टाकायचं आहे, एकदम कपभर पण नाही. अर्धा कप वगैरे तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. जास्त पाणी नाही टाकायचं, नाहीतर मग ते पानचट लागते. तर अशा प्रकारे अशी छानपैकी कढी झालेली आहे आपली. छान उकळून द्यायची व्यवस्थित. 5 ते 10 मिनिटं छान उकळून द्यायची. आता इकडे आपण आहे ना भजी करायला घेऊया. मी थोडंसं डाळीचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे. आणि पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर यामध्ये आहे ना बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करायची. तुम्ही पाहिजे तर आहे ना खायचा सोडा पण थोडासा टाकू शकता. मी नाही टाकला, कारण आपण भजी आहे ना या ताकाच्या कढीमध्ये टाकणार आहे, त्यामुळे. आता ताकाची कढी तयार झालेली आहे. त्यामध्ये 1 चमचा साखर टाकायचं आणि झाकण ठेवून गॅस बंद करायचा. इकडे आपण भजी तळून घेऊया. हे बघा छानपैकी आहे ना व्यवस्थित असे तेल गरम झाल्याच्या नंतर छोटे छोटे भजी सोडून घ्यायचे. सर्व भजी सोडून झाल्याच्या नंतर व्यवस्थित आहे ना मिक्स करून घ्यायचं आणि छानपैकी भजी तळून घ्यायचे. दोन्ही बाजूनी छानपैकी पलटून वगैरे आहे ना तळून घ्यायचे. तुम्ही अशा प्रकारे कढी बनवून बघा. एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे. तुम्हाला नक्की आवडेल आणि खायला पण खूप टेस्टी लागते. मी अशाच प्रकारे घरी पण बनवते, म्हणजे माझ्या घरामध्ये नेहमी अशाच प्रकारे बनवली जाते. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने एकदा, तुम्हाला खूप आवडेल. आता भजी झालेले आहेत, आपण काढून घेतलेले आहे. आता अजून थोडेसे 3-4 अजून भजी बनवूया. व्यवस्थित असे छानपैकी तळून घ्यायचे भजी. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. छानपैकी भजी तळून घेऊया. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित असं. मी जास्त तेल पण वापरत नाही आहे प्रत्येक भाजीमध्ये. तुम्ही बघू शकता माझे सर्व व्हिडिओ एकदम कमी तेलामध्ये आणि कमी साहित्यामध्ये मी सर्व व्हिडिओ बनवत असते. तर आपल्या घरामध्ये जे अवेलेबल मसाले वगैरे आहेत त्यातूनच आपण टेस्टी असं जेवण बनवतो आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा तुम्हाला अशा साध्या सिंपल रेसिपीसाठी. तर सर्व आहे ना भजी तळून झालेले आहेत. आता याच कढईमध्ये आपण आहे ना पापड तळून घेऊया.
हे बघा, मी आहे ना असे लसूण पापड घेतलेले आहेत. छानपैकी पापड तळून घ्यायचे. गॅस तुम्ही बारीकच ठेवू शकता, कारण हे पापड आहे ना व्यवस्थित तळले जाणार, म्हणजे तळले जातात आणि करपतात पण, खूप पातळ असतात. त्यासाठी मी सांगते तर बारीक गॅसवरच, ऑलरेडी तेल गरम झालेलं असतं, त्यामुळे बारीक गॅसवरच तळून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे मी छानपैकी सर्व पापड तळून घेतलेले आहेत. आणि इकडे कढी बघूया आपण, छानपैकी अशी थंड झालेली आहे थोडीशी. आता यामध्ये सर्व भजी टाकूया. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमी पण भजी टाकू शकता, नंतर खाण्यासाठी थोडे भजी तुम्ही ठेवू शकता. तर मी सर्वच टाकलेले आहेत. छानपैकी आता आहे ना हे भजी फुलतात. हे बघा, अशा प्रकारे आता आपलं ताट बनवून तयार आहे. पापड, मस्त ताकाची कढी आणि राईस, भात आणि 2 चपात्या. तर ही ताकाची कढीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.